कुणी घर देता का घर असं म्हणत रसिकांच्या मनात कायमचं घर केलेलं मराठी रंगभूमीवरचं अजरामर नाटक म्हणजे नटसम्राट. आप्पासाहेब बेलवलकर साकारणं ही प्रत्येक अभिनेत्याची मनीषा असते. विवा शिरवाडकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेलं हे अजरामर नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आलंय. अर्चना थिएटर्स सादर करीत आहे नटसम्राट. माफ करा, आपल्याला फार वेळ ताटकळत बसावं लागलं असेल, पण माफ करा. आमच्या कंपनीची शिस्तच अशी होती, नाटकाची तिसरी घंटा 9 वाजता म्हणजे बरोबर 9 वाजताच व्हायची. गेल्या 21 वर्षात आमच्या कंपनीच्या नाटकाचा पडदा वर गेला तो बरोबर 8:60 61वे मिनिट त्या पडद्यानं वर जाताना कधी घड्याळात पाहिलेलं नाही. हे स्वर्गस्थ शक्तीनो, द्या खडकाची अभेद्यता माझ्या मनात. मला हवंय सामर्थ्य सहन करण्याचं आणि फक्त सहन करायचं. वयानं आणि व्यथेनं लक्तरलेला हा थेरडा उभा आहे. दैवतानो आक्रोश करीत तुमच्या दाराशी. त्याला दान करा फक्त सहनशीलतेचं. पण तुम्हीच ओतलं असेल कृतज्ञतेचं जहर त्या कार्ट्यांच्या काळजात, तर निदान करू नका माझी कुचेष्टा मला लाचार करून त्यांच्या समोर. मूळ जी संकल्पना आहे त्या संकल्पनेला कुठेही तडा जाऊ नये याची मी काळजी घेतली आहे. आणि माझ्या पद्धतीने काही सीन मी बांधलेत, ते लोकांना आवडतात. हे बघा, या क्षणापासून आम्ही दोघंही सर्वस्वी तुमचे झालेलो आहोत. आमचं जे जे म्हणून काय आहे ते तुमचं झालेलं आहे. आज दुपारपर्यंत वकील साहेब रीतसर कागदपत्र घेऊन येतील. सरकार, आपण काही दिवस नंद्याकडे जाऊ त्याच्या नव्या फ्लॅटवर, आणि काही दिवस या कार्टीकडे जाऊ तिच्या टेकडीवरच्या बंगल्यात. मुंबईला नको. नको? तुम्ही दोघांनी आमच्या जवळ राहायला हवं कायमचं. हो, शाणीच आहेस. सणासुदीला येतील ना ते तुझ्याकडे. इतर वेळेला इथंच माझ्याकडे राहते. पाहिलं, बेलवलकर नट म्हणून संपला, बाप म्हणून शिल्लक राहिलाय. या प्रेमाच्या भांडणात पुरता गुरफटून गेलेला आहे. ही भूमिका करणं म्हणजे तेवढंसं सोपं नाहीये, कारण संपूर्ण पुस्तकच जवळजवळ आप्पा बेलवलकर बोलत असतो. यातला जवळजवळ पाऊण भाग ही भूमिका करताना खरोखरच अंगात येते. हे मी म्हणजे खोटं बोलत नाही. तुम्ही जर बघितलं आता शूट करताना सुद्धा की प्रत्येक तो जणू काय मी आप्पा बेलवलकरच आहे. त्या पृथ्वीच्या पोटातून तेच शब्द ऐकू येत आहेत. आजोबा आजोबा. ए बाबानो, कुठेतरी उठा रे, कुठेतरी उठा. हा गणपतराव बेलवलकर मेला गेला अशी ग्वाही द्या. त्याच्या नावानं शिंगे फुंका करणे वाजवा, ढोल वाजवा, ताशे वाजवा, नगारे वाजवा. त्याच्या प्रेत यात्रेचा जय जयकार या वाड्यातून सर्व पुणे शहरभर, सर्व महाराष्ट्रभर इतक्या मोठ्यानं काढा. त्याच्या मेलेल्या कानांच्या किंटाळ्या बसवून त्याला आजोबा 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 हे शब्द ऐकू येणार नाही. आप्पासाहेब बेलवलकरांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे दशरथ हातीसकर यांनी. आणि त्यांच्याच दिग्दर्शनाखाली पद्माकर आठवले, प्रकाश निमकर, महेश चव्हाण, राज पाटील, प्रियांका मुणगेकर, वैष्णवी देशमुख आणि तृप्ती हातीसकर यांनी या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अप्पा, माझ्या बायकोनं तुमचा काही अपमान केला असेल ना तर मी तुमची. तू तिचं काही करू शकत नाहीस. अरे तुमच्यासारखे नवरे म्हणजे बायकांनी कमरेला खोचलेला हातरुमाल आहे, नुसता हातरुमाल, लव्हेंडर शिंपडलेले हातरुमाल. तुम्ही काय करणार रे? काय करणार तुम्ही? टिपा त्यांच्या कपाळावरचा खांब खांब. 31 वर्षांपूर्वी आम्ही दोघांनी एकत्र नाटक केलं होतं, पण माझ्या मिस्टरांनीच मला ही भूमिका करण्यासाठी उद्युक्त केलं. आणि माझ्या आवडती भूमिका आहे. कावेरी ही फार सोशिक आहे आणि ती भूमिका म्हणजे मला साजेशी आहे आणि ती मी करण्याचा प्रयत्न करते. त्या भूमिकेला न्याय देण्याचा मी प्रयत्न करते. नटसम्राट करावं आणि तो एक माइलस्टोन आहे, त्याच्यामुळे ही भूमिका करताना मी फारच एक्सायटेड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी तरुण पिढी आहे तिने हे नाटक आवर्जून पाहावं. संपूर्ण कुटुंबाने एकत्रित बसून पाहावं, इतकं छान नाटक आहे. आणि अशी नाटकं फार कमी प्रमाणात येतात आणि एक बोलतात ना, एक जनरेशन गॅप नंतर ही नाटकं येत जातात आणि ती त्या तरुण पिढीने बघत जावं असं मला वाटतं. आणि नवीन पिढीला हे नाटक कळावं, शिरवाडकरांची भाषा कळावी म्हणून हे नाटक काढण्याचं उद्दिष्ट आम्ही समोर ठेवलं. बाकी प्रेक्षकांनी छान आम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे नाटकाचा. टू बी ऑर नॉट टू बी,
क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळींचा तुकडा बनून जगावं लाचार बेशरम आनंदाला, की फेकून द्यावं हे देहाचं लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहात, आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहारानं, माझा तुझा याचा. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. असा प्रश्न या नाटकातल्या नायकाला जरी पडत असला तरी या नाटकाच्या बाबतीत हा प्रश्न उद्भवणं अजिबातच शक्य नाही. कारण या नाटकाचे वेगवेगळ्या संचातले प्रयोग असेच पुढची हजारो वर्ष होत राहणार आहेत नक्कीच. पण आता आपल्याला थांबायला हवं, कारण आपली वेळ झाली आहे निरोप घ्यायची. आपली भेट होणारच आहे हाऊसफुलच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.